श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत. हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. गुरुवारी पुष्य नक्षत्र आलं तर त्या दिवशी गुरु पुषामृत योग होतो. हा सर्व कार्यास शुभ समजला जातो. या योगावर सुवर्ण खरेदी केले असता त्याची वृद्धी होते असा समज आहे. मात्र हा योग शुभ असला तरी विवाह करत नाहीत, कारण पुष्य नक्षत्र विवाहास वर्ज्य मानले आहे. एक सामान्य माणूस या शुभ मुहूर्ताची निवड करून या दिवसाचा लाभ घेऊ शकतो. गुरुपुषामृत योग फारच क्वचित बनतो. ज्या गुरुवारी पुष्य नक्षत्र येतं त्या दिवशी गुरुपुषामृत योग असतो. गुरुवारी शुभ काम करणे तसेच धार्मिक कार्य करणे खूप शुभ असते. पुष्य नक्षत्र सर्व प्रकारच्या शुभ कार्य करण्यासाठी अत्यंत शुभ मानले जाते. गुरुवारी पुष्य नक्षत्र आल्यास शुभ आणि अद्भुत फलदायी योग बनतो. या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केल्याने त्यांची कृपा दृष्टी मिळते. गुरुपुषामृत योग पूजा, मंत्र, तंत्र, संकल्प, साधना, जप करण्यासाठी उत्तम आहे. व्यक्तीच्या यशप्राप्तीमुळे त्याच्या जीवनात वृद्धी होते. त्याच्या बढतीमुळे त्याचे जीवन सुरळीत चालत असते. पण कधी कधी जीवनामध्ये दुर्भाग्य येते, अपयश येते. अशा वेळेस या काही सिद्ध गोष्टी करून, उपाय करून माणसाचे दुर्भाग्य दूर करता येते आणि त्याला सौभाग्यशाली बनवता येते. पुष्यचा अर्थ पोषण करणारा, शक्ती देणारा, ऊर्जा देणारा. कदाचित पुष्य हे एखाद्या फुलाचा वाईट प्रकार असू शकते. पुष्याचे आधीचे नाव तिष्य असे. याचा अर्थ शुभ, सुंदर, सुख, संपदा देणारा. या नक्षत्राचे शुभचिन्ह हे गायीचे स्तन आहे. म्हणूनच गायीचे दूध संपूर्ण जगासाठी अमृततुल्य मानले गेले आहे. त्याचप्रमाणे पुष्य नक्षत्र गायीच्या स्तनातून निघालेल्या ताज्या दुधासारखेच आहे. पौष्टिक, लाभकारी आणि शरीराला तसेच मनाला शांत करणारे. या दिवशी लक्ष्मीनारायणाचं पूजन केलं जातं आणि घरामध्ये काही विशेष सेवा व उपाय देखील केले जातात. तर असाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. या उपायामध्ये आज गुरुपुषामृत योगावरती तुम्हाला एक दिवा लावायचा आहे आणि या दिव्यामध्ये एक अतिशय महत्त्वाची वस्तू टाकायची आहे. ही वस्तू टाकल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये धनधान्याची कधीही कमतरता भासणार नाही. सर्व कामामध्ये तुम्हाला यश मिळेल, तुमच्या घरामध्ये संपत्ती वाढेल आणि तुमची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल. तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे, दिवा तुम्हाला कुठे लावायचा आहे, दिव्यामध्ये जी वस्तू आपल्याला टाकायची आहे, नंतर त्या वस्तूचं तुम्हाला काय करायचंय, ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. बघा, गुरुवार म्हणजेच बृहस्पतिवार आणि बृहस्पती म्हटलं की त्याचा थेट संबंध हा आपल्या पतीच्या आणि मुलांच्या प्रगतीशी असतो. म्हणूनच गुरुवारच्या दिवशी आपल्याला हे उपाय करायचे असतात, कारण खूप कष्ट करून, मेहनत करून कमवलेला पैसा जर घरामध्ये टिकत नसेल, यानं त्या कारणाने तो खर्च होतो. मग तुमच्या मागे लागलेली आजारपणं असतील किंवा अनावश्यक खर्च तुमच्या हातून होत असतील, तुमच्या मुलांची किंवा तुमच्या पतीची प्रगती होत नसेल, जसं की नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी त्यांची प्रगती होत नाही, सतत त्यांना अपयशाला सामोरं जावं लागत असेल, नोकरीच्या ठिकाणी ते बढतीसाठी प्रयत्न करत असतील, व्यवसायामध्ये त्यांना सतत आर्थिक तोटा सहन करावा लागत असेल, तुमची मुलं एखाद्या स्पर्धात्मक परीक्षेसाठी तयारी करत असतील, त्यामध्ये देखील त्यांना यश मिळत नसेल, तुमच्या घरामध्ये नकारात्मकता वाढलेली आहे, त्याचा परिणाम तुमच्या आयुष्यावरती होतो. म्हणूनच कुटुंबामध्ये सतत वादविवाद, भांडण, कलह होतात. कोणाशीही कोणाचं पटत नाही. घरामध्ये असलेली लहान मुलं किरकिर करतात, व्यवस्थितपणे खात पीत नाहीत. मोठी मुलं असतात तर ती हट्टीपणा करतात, घरातल्यांचं ऐकत नाहीत. तर ही जी नकारात्मकता असते यामुळे देखील घरामध्ये लक्ष्मी स्थिर नसते. लक्ष्मी म्हणजे फक्त पैसाच नाही. घरामध्ये ज्यावेळेस सुख, शांती आणि समाधान असतं त्याच घरामध्ये पैसा टिकतो. म्हणूनच आपल्याला काही विशिष्ट तिथींवरती ही नकारात्मकता घालून घरामध्ये सुख, शांती आणि समाधान आणायचं असतं. आणि आजचा हा शुभयोग गुरुपुषामृत योग तर सर्व कामांमध्ये यश मिळवून देणारा, सर्व कार्य सिद्धीस नेणारा योग मानला जातो. त्यामुळे या दिवशी केलेल्या उपायांचं तुम्हाला निश्चितपणे लाभ होतो. तुम्हाला त्याचं फळ मिळतंच मिळतं. तर पहा, आता हा जो उपाय आपल्याला करायचा आहे, यासाठी आपल्याला दिवा घ्यायचा आहे आणि संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस आपल्याला हा उपाय करायचा आहे. संध्याकाळी 6:30 ते 7:30च्या दरम्यान. पण आज गुरुपुषामृत योग हा दिवसभर आहे. त्यामुळे त्यावेळेमध्ये नाही शक्य झालं तर तुम्ही रात्री 11 पर्यंत करा किंवा उद्या सकाळी म्हणजे शुक्रवारी सकाळी 6:31 पर्यंत हा योग असणार आहे. त्यामुळे तुम्ही सकाळी देखील हा उपाय करू शकता. तर या उपायासाठी तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे. दिवा तुम्ही तांब्याचा घ्या, पितळेचा घ्या, पण स्टीलचा घेऊ नका. जर दिवा तांब्या पितळेचा तुमच्याकडे एक्स्ट्राचा नसेल तर तुम्ही कणकेचा दिवा तयार करा. थोडीशी कणिक घ्यायची, त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आणि याचा एक दिवा तुम्हाला तयार करायचा आहे. आता हा दिवा तयार केल्यानंतर तुम्हाला हा दिवा कुठे लावायचा तर त्यासाठी तुम्हाला एक ताट तयार करायचं आहे. या ताटामध्ये तुम्हाला कलश भरून पाणी घ्यायचं आहे. हळदी, कुंकू, अक्षदा, धूप घ्यायचा आहे आणि सोबतच तुम्हाला हा दिवा घ्यायचा आहे. या दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे.
बघा, लक्ष्मी प्राप्तीसाठीची सेवा करत असताना तुपाचा वापर करावा. शुद्ध गाईचं तूप यासाठी की गुरुपुषामृत नक्षत्राचं शुभचिन्ह हे गाईचं स्तन आहे, म्हणून गाईच्या तुपाचा वापर केल्यामुळे तुम्हाला त्याचे लाभ होतात. गाईचं तूप नसेल तर म्हशीचं तूप वापरा, त्यामध्ये चिमूटभर हळद टाका. आता या दिव्यामध्ये तुम्हाला एक फुलवात घालायची आहे, ती तुपात भिजवून घ्यायची आणि ती लावायची. बघा, फुलवातीचं टोक जे आहे ते वरच्या दिशेने असतं, ती दिशा ईश्वरीय दिशा मानली जाते आणि त्या फुलवातीच्या वरच्या टोकाला तुम्हाला थोडंसं कुंकू लावून घ्यायचं आहे. आता हे ताट घेऊन तुम्हाला कुठे जायचंय, तर तुमच्या घराच्या आसपास जर एखादं केळीचं झाड असेल, बघा केळीच्या झाडामध्ये साक्षात भगवान श्रीहरी विष्णूंचा वास असतो. गुरुपुषामृत योगावरती केळीच्या झाडाचं पूजन करण्याला खूप महत्त्व आहे. त्यामुळे केळीच्या झाडाजवळ जायचं. केळीचं झाड नसेल तर मग हा दिवा तुम्हाला कुठे लावायचा हे देखील मी पुढे शेअर करते. तर केळीच्या झाडाजवळ गेल्यानंतर तुम्हाला सगळ्यात आधी जे कलशामध्ये घेतलेलं पाणी आहे ते केळीच्या झाडाच्या मुळाशी अर्पण करायचं. अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. केळीच्या झाडाला तुम्हाला हळदी, कुंकू, अक्षता अर्पण करायच्या, धूप ओवाळून घ्यायचा आहे. त्यानंतर हा जो दिवा आपण घेतलेला आहे तो तिथे प्रज्वलित करायचा, पण दिवा असा जमिनीवरती ठेवायचा नाही. तर त्यासाठी तुम्ही विड्याचं पान घ्या किंवा केळीचंच पान तोडून घ्या, त्यावरती थोड्याशा अक्षदा टाका. अक्षदा म्हणजेच तांदूळ. तांदूळ कधीही पांढरे ठेवू नये, त्यावरती हळदी कुंकू वाहून घ्या आणि हा दिवा त्यावरती ठेवा. तो दिवा तुम्हाला तिथे प्रज्वलित करायचा आहे. या दिव्यामध्ये तुम्हाला एक कापराची वडी आणि एक अखंड वेलची, जिला आपण वेलदोडा किंवा विलायची म्हणतो, ती टाकायची. ती विलायची कुठेही तुटलेली फुटलेली नसावी. लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण ही सेवा करणार आहोत. हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर मग आपल्याला तिथं बसून आपल्याला एका मंत्राचं पठण करायचं आहे. तो मंत्र असा आहे, ओम श्रीम ह्रीम दारिद्र्य विनाशिन्ये धनधान्य समृद्धी देही देही नमः. या मंत्राचा 108 वेळा तुम्हाला जप करायचा आहे. हात जोडून तुम्हाला तुमच्या समस्या दूर व्हाव्यात यासाठी केळीच्या झाडाजवळ प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला घरी यायचं आहे. हा दिवा तुम्ही तिथेच ठेवून द्यायचा. दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही तो उचलून आणू शकता. आता केळीचं झाड घराच्या आसपास नसेल तर हा दिवा तुम्हाला देवघरासमोरच प्रज्वलित करायचा आहे. या दिव्यामध्ये तुम्हाला कापराची वडी आणि विलायची टाकायची आहे आणि या मंत्राचं पठण करायचं. ओम श्रीम ह्रीम दारिद्र्य विनाशिने धनधान्य समृद्धी देही देही नमः. या मंत्राचा 108 वेळा तुम्हाला जप करायचा आहे. दुसऱ्या दिवशी या दिव्याला तुम्ही स्वच्छ धुवून वापरू शकता. या खाली ठेवलेले तांदूळ तुम्ही तांदळाच्या डब्यात टाकून द्या आणि जी वेलची आहे आणि जी वात आहे ती तुम्ही निर्माल्यामध्ये टाकून द्यायची आहे. त्याचबरोबर तुम्हाला आजच्या दिवशी तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर एक दिवा लावायचा आहे. असाच दिवा तयार करा. त्याखाली तांदळाचं आसन द्या. छोट्याशा प्लेटमध्ये तांदूळ घेऊन त्यावरती हा दिवा ठेवा. त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप आणि फुलवात लावून तो दिवा मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर लावा. डावीकडे उजवीकडे असं काही नाही, फक्त मुख्य प्रवेशद्वाराबाहेर एका बाजूला तुम्हाला तो दिवा लावायचा आहे. कारण मुख्य प्रवेशद्वारातूनच देवी लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते. असा हा उपाय आज नक्की करून बघा आणि तुम्हाला या उपायाचा अनुभव येईल. तर चला, झालेली सेवा मी श्रीलक्ष्मीच्या चरणी अर्पण करते. तेच व्हिडिओ एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.